शिवसेना मनसे युतीची घोषणा होताच राज ठाकरेंचा जुना मावळा रस्त्यावर उतरला. वसंत मोरेंकडून कात्रज चौकात लाडू वाटप. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईच्या वरळी येथील पत्रकार परिषदेत मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा केली. त्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकच जल्लोष केला. राज आणि उद्धव हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारलेलं आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज उद्धव यांच्या अधिकृत युतीच्या घोषणेनंतर आनंद साजरा केला आहे. या आनंदात पुण्यातील मनसेचे माजी शहर अध्यक्ष आणि कट्टर राज ठाकरे समर्थक वसंत मोरे हे देखील सामील झाले. वसंत मोरे यांनी पुण्यातील कात्रज चौकात रस्त्यावर लाडू वाटप करून हा क्षण साजरा केला. विशेष म्हणजे वसंत मोरे ज्या ठिकाणी लाडू वाटत होते तिथूनच काही अंतरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते राज उद्धव युतीच्या घोषणेचा आनंद साजरा करत होते. मात्र वसंत मोरे त्यांच्यासोबत सहभागी न होता स्वतंत्रपणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर फिरून लाडू वाटप करत होते आणि यावेळेस त्यांनी उद्धव साहब आगे बढो, राज साहब आगे बढो अशा घोषणा दिल्या. वसंत मोरे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. की उभ्या महाराष्ट्राला ज्या विषयाची गरज होती आणि खऱ्या अर्थानं शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक आज एकत्र झाला आहे. मला या दक्षिण पुण्यामध्ये गेली 15 वर्ष सातत्याने मी नगरसेवक म्हणून निवडून येतो आहे आणि हा नगरसेवक म्हणून निवडून येत असताना माझा प्रवास मागच्या 15 वर्षाचा हा मनसेमधनं होता आणि सुरुवातीचा प्रवास माझा हा शिवसैनिक म्हणून या भागामध्ये चालू झाला होता. शिवसेनेचा शाखा प्रमुख ते शिवसेनेचा उपविभाग प्रमुख असा माझा प्रवास या भागामध्ये राहिला आहे आणि आता 15 वर्ष नगरसेवक म्हणून मनसेचा काम करत असताना या भागामध्ये शिवसेनेचं मतदानसुद्धा या भागामध्ये चांगल्या पद्धतीने होतं. या कात्रज परिसरामध्ये सरोजताई कारवेकर असतील किंवा कल्पनाताई थोरवे असतील, या भागामध्ये नगरसेविका कल्पनाताई थोरवे या नगरसेविका होत्या. त्यामुळं नंतर 17च्या निवडणुकीमध्ये त्यांना 4,500-5,000 मतदान या भागामध्ये झालं होतं. म्हणजे शिवसेनेला मानणारा वर्गसुद्धा अगदी सुरुवातीच्या काळापासून या ठिकाणी आहे आणि मी स्वतः मनसेचा नगरसेवक म्हणून 15 वर्ष या भागामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे मला वाटतं दक्षिण पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे दोन्हीचं समीकरण या दक्षिण पुण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं परिवर्तन घडवू शकतं. इथून मागं मी एकटा नगरसेवक असताना या भागामध्ये मी जो कार्याचा माझा अहवाल आहे तो अतिशय उच्च प्रतीचा राहिलेला आहे. त्यामुळे या भागामध्ये एक शिवसेना आणि मनसे हे दोन्हींचं समीकरण चांगल्या प्रकारचं वातावरण या भागामध्ये निर्माण करू शकतं. म्हणून आज आम्ही जो युती झाली आहे शिवसेनेची मनसेची, या युतीमध्ये शहरामध्ये सुद्धा जल्लोषाचं वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.